आता पाहूयात पुणे जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। पुणे महापालिकेकडून मिळकत कर बिलाचं पुन्हा वाटप सुरू। जवळपास 12 लाख बिलं पोस्टानं पाठवण्यात आली। मिळकत करात 40% सवलत ही योजना पुन्हा सुरू झाल्यानं नव्यानं बिलं तयार। महाराष्ट्र, तामिळनाडू आणि राजस्थान दरम्यान थेट रेल्वे सेवा सुरू। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा। पुणे महापालिकेला सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या कंपनीनं कर्मचाऱ्यांचे पगार थकवले। पालिकेची कंपनीला नोटीस। ईगल सिक्युरिटी सर्व्हिसेस कंपनीने पगार थकवला। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ई प्रणालीमुळे पालिकेच्या नवीन प्रस्तावाचं कामकाज ठप्प। घाईघाईत ई प्रणाली लागू केल्यानं अधिकारी कर्मचाऱ्यांना समस्या। बेलगाम हल्ल्यानंतर पुणे पोलीस अलर्ट मोडवर। हॉटेल लॉजसह भाडेकरूंवर पुणे पोलिसांची नजर। भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या 4 जणांविरोधात आतापर्यंत गुन्हा दाखल। पुणे विभागात फुकट प्रवास करणाऱ्या 3,60,000 प्रवाशांवर प्रशासनाची कारवाई। स्लीपर बोगीतून प्रवास करणाऱ्या 67,000 प्रवाशांवर कारवाई। वर्षभरात तब्बल 19 कोटीचा दंड वसूल। पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरात नो पार्किंग झोन। अधिकृत पार्किंग वगळता 200 मीटर भागात नो पार्किंग झोन। रेल्वे विभागाकडून फलक लावून जनजागृती करण्यात येणार। पुण्यातील वकिलांचं सुप्रीम कोर्टाच्या ऑनलाईन कमिटीला पत्र। राज्यातील सगळ्या न्यायालयात न्यायालयीन प्रणालीत प्रमाणित कागदपत्र ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करण्याची मागणी। पुणे जिल्ह्यात एक गाव एक पोलीस योजना सुरू। 1 मे पासून प्रत्येक गावात एक पोलीस असणार। जिल्ह्यात 1574 गावांमध्ये प्रभावी पोलिसिंग राबवणार।